EDU 113 हा जो पेपर आहे तो डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट या अभ्यासक्रमासाठी आहे. तर 2022चा EDU 113 या पेपरविषयी झालेल्या पेपरविषयीची जी प्रश्नपत्रिका आहे याच्यावरती जे विचारले गेलेले प्रश्न आहेत या प्रश्नांविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. तर याच्यामध्ये प्रत्येक प्रश्न हा 5 गुणासाठी विचारला जातोय. एकूण ह्या प्रश्नाचं उत्तर अपेक्षित आहे ते 75 ते 100 शब्दामध्ये उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. आणि एका प्रश्नामध्ये प्रश्न 4 असणार आहेत. त्या 4 प्रश्नामध्ये उपप्रश्न हे 5 असणार आहेत आणि 5 पैकी 4 प्रश्न हे सोडवणं गरजेचं, उपप्रश्न 4 सोडवणं गरजेचं आहे. तर त्यामधील आपण पहिला बघूया. पहिल्यामधील प्रणाली संकल्पनेची गुणवैशिष्ट्य थोडक्यात लिहा. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, नियोजन करताना कोणते घटक महत्त्वाचे असतात? विच फॅक्टर्स आर इम्पॉर्टंट फॉर द प्लॅनिंग. नंतर पहिल्यामधील शैक्षणिक कार्याच्या विभागणीचे महत्त्व स्पष्ट करा. याच्यामध्ये एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ द डिस्ट्रीब्युशन्स ऑफ एज्युकेशनल वर्क, ही कन्सेप्ट एक्सप्लेन करणं गरजेचं आहे. त्यानंतर अध्यापन पद्धतीतील विविध घटक स्पष्ट करा. जे काही डिफरंट फॅक्टर्स ऑफ द टीचिंग मेथड आहेत, ह्या मेथड्स विविध डिफरंट मेथड्स आहेत, ह्या आपण या ठिकाणी एक्सप्लेन करणं गरजेचं आहे. नंतर ई प्रश्न आहे तो सहशालेय उपक्रमासाठीच्या शाळा प्रमुखाची जबाबदारी लिहा. असे हे 5 प्रश्न पहिल्या प्रश्नामध्ये आहेत. त्यातले 4 कोणतेही सॉल्व्ह करणं अपेक्षित आहे. आता दुसरा प्रश्न आपण बघूया. दुसऱ्या प्रश्नामध्ये उपचारात्मक अध्यापनाचे नियोजन स्पष्ट करा. त्यानंतर व्रतविधान ही संकल्पना स्पष्ट करा. नंतर अध्यापन गुणवत्ता वाढीसाठी कोणते प्रयत्न करता येतील ते लिहा. याच्यामध्ये इम्प्रूव्ह द टीचिंग क्वालिटी इम्प्रूव्ह होण्यासाठी काय तुम्ही प्रयत्न करणार आहात ते मुद्दे इथं येणं अपेक्षित आहे. गाभा घटक कोणते ते लिहा. वेळेचे नियोजन ई प्रश्न, वेळेचे नियोजन संकल्पना स्पष्ट करा. एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ द टाइम मॅनेजमेंट. नंतर तिसरा प्रश्न आहे. तिसऱ्या प्रश्नामध्ये अनौपचारिक समित्यांमधील कार्यविभागणी थोडक्यात लिहा. नंतर तिसऱ्यामधील उत्तरपत्रिकेचे मूल्यमापन करताना कोणत्या चुका होतात ते लिहा. नंतर मुख्याध्यापकाची शालेय नियंत्रणातील भूमिका लिहा. त्यानंतर मतिमंद मुलांच्या शाळेत कोणत्या सुविधा असाव्यात. नंतर प्रश्नपत्रिकेत कोणत्या त्रुटी आढळतात ते लिहा. हा तिसरा प्रश्न झाला. चौथ्या प्रश्नामधील मतिमंद मुलांच्या शिक्षकाच्या अंगी विशेष शिक्षक कोणते गुण आवश्यक आहेत. हे ह्या प्रश्नाला अनुसरून जे स्पेशल टीचिंग जे दिलं जातं सर्वसमावेशक अभ्यासक्रमाच्या अंतर्गत, जे काही आवश्यक गुण शिक्षक म्हणून मतिमंद मुलांना शिक्षकाच्या अंगी असणारे आवश्यक गुण इथं स्पष्ट करायचे आहेत. त्यानंतर व्रतविधान निश्चितीच्या पायऱ्या स्पष्ट करा. आता हा क्वेश्चन परत आलेला आहे, पण हा क्वेश्चन मध्ये एक समजून घेतलं तर पायऱ्या विचारल्यात आणि वरच्या क्वेश्चन मध्ये कन्सेप्ट विचारली होती, संकल्पना विचारली होती. त्यानंतर शाळा समिती टिपा लिहा. स्कूल कमिटीची शॉर्ट नोट लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर प्रश्नोत्तर पद्धतीच्या मर्यादा लिहा. व्यक्तिमत्व विकासाची आवश्यकता लिहा. हे असे 4 प्रश्न असतात. 4 प्रश्नामध्ये प्रत्येक प्रश्नामध्ये 5-5 प्रश्न असतील आणि त्यातील तुमचे 5 प्रश्नामधील 4 प्रश्न सॉल्व्ह करणं हे अपेक्षित आहे. हा पेपर 2022चा आहे, EDU 113चा. ह्या प्रश्नाविषयी आपण ह्या प्रश्नपत्रिकेविषयी चर्चा केली. हा जर का व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माझ्या चॅनलला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि काही कमेंट, काही सूचना, सजेशन असतील तर ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. थँक्यू. धन्यवाद.